धन्यवाद गोपाल भाऊ, तुम्ही माया पहिला नंबर लावला, देव तुमचा पहिला नंबर लावला। लोक साहित्य परिषद आयोजित एक रात्र कवितेची या कवी संमेलनामध्ये फार 33 वर्षापासूनची परंपरा आहे आणि आज या ठिकाणी मला सादरीकरणाचं जे भाग्य लाभलं त्याबद्दल मी आयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि एक बहारदार सुरुवात या कवी संमेलनाची आमचे मित्र गोपाल भाऊ यांनी केली। त्यांनी फार सुंदर परिचय करून दिला की माणूस डिपार्टमेंटली आहे, त्याच्यात मेंटली म्हणून घेतलं ते तर बरं झालं की त्याने भंडोल नाही म्हटलं, ते नाही म्हटलं। नाही तर काही काही गोष्टी कसं होते की माणूस बोलायच्या ओघात खरंही बोलते ना, पण ते त्यानं दाबून ठेवलं अंतर त्याच्या मी त्याचे धन्यवाद देतो। काही काही गोष्टीचे माणूस न बोलायचे धन्यवाद द्यायला लागते साहेब, की हा बोलला नाही पाहिजे। तर त्याबद्दल मी गोपाल भाऊचे या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि फार जबरदस्त ताकदीचे कवी आपल्या मंचावर बसलेले आहेत आणि त्याच्या डबल ताकदीचे तुम्ही ऐकणारे आहात। म्हणजे खासम खास लोक या ठिकाणी आहे आणि हे सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध मंडळी आहे, तुम्ही पाहिलेलं आहे, व्हायरल झालेली मंडळी आहे। आणि त्याच्यातला एक मीच अर्धात दिसून राहिलो। म्हणजे मला तर असं वाटून राहिलं की ते एखाद्या हापूस आंब्याच्या पेटीवरच एखादा गावरान आंबा ठेवला तो कसा दिसते। तर परंतु कसं आहे की आजकाल लोक काही खरेदी करताना गावरानच मागतात। एकानं त्याला त्याच्या शुभेच्छा दिल्या, त्यानं त्याला मेसेज पाठवला म्हणे फारकती झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा। खरी गोष्ट आहे, म्हणजे कायच भान दिला। एक तर मागच्या महिन्यात माझा वाढदिवस झाला साहेब, मला एकानं मेसेज पाठवला। तर आपण असं म्हणतो की बाबा तुम जिओ हजारो साल आणि साल किती नो 50,000। मला एकानं मेसेज पाठवला म्हणे तुम जिओ म्हणे हजारो साल, मला काही देणं घेणं नाही। तुम जिओ म्हणे हजारो साल पण लय होतील ना म्हणे का तो हाल। म्हटलं हा शुभेच्छा देऊन राहिला की सराफ देऊन राहिला, म्हणजे तेही समजत नाही ना साहेब, म्हणजे काय बोला आता।